ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आहे शिखर शिंगणापूर. तर शिखर शिंगणापूरची कावड यात्रा काय असते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर भक्ती व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शिखर शिंगणापूर हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील महादेव डोंगर रांगेतील उंच डोंगरावर बसलेलं समुद्रसपाटीपासून सुमारे 1000 मीटर उंचीवर हे मंदिर आहे. त्यामुळे इथून पावसाळ्यामध्ये आजूबाजूचा पूर्ण निसर्ग एकदम मनमोहक असतो. मग श्री शंभू महादेव मंदिर. तर हे मंदिर स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना साधी पण अतिशय प्राचीन आणि शक्तिशाली मानली जाते. यादवकालीन स्थापत्य शैलीची झलक येथे दिसते. याची ऐतिहासिक माहिती काय आहे तर सिंघनदेव, त्या सिंघनदेवापासूनच राजापासूनच नाव पडले. 11व्या-12व्या शतकात देवगिरीचा यादव राजाने हे मंदिर बांधले. शिंगणापूर हे नाव राजा सिंघनदेव यांच्याशी जोडले गेलेले आहे. प्राचीन काळापासून हे ठिकाण धार्मिक आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचे आहे. पौराणिक कथा काय आहे? शिव पार्वतीचा विवाह. तर भगवान शिव आणि पार्वती यांच्याशी विवाहाशी या ठिकाणी पौराणिक कथा आहे. तर ते पाहूया आपण. कथेनुसार पार्वती रुसून या डोंगरावर आली होती आणि महादेव तिला शोधत तिथे आले होते. दोघांचा पुनर्विवाह म्हणजे लग्न याच ठिकाणी झाले. म्हणून ही यात्रा म्हणजे शिव पार्वती विवाह सोहळ्याची पुनरावृत्ती मानली जाते. त्यामुळे या दिवशी तिथे शिवपार्वतीचा विवाह केला जातो. मग यात्रा कशी आणि कधी भरते तर गुढीपाडव्यापासून यात्रा सुरू होते. साधारणतः 10-15 दिवस मोठ्या उत्साहात चालते. लाखो भाविक महाराष्ट्रभरातून येतात. मग कावड यात्रा सर्वात खास आहे. त्याची परंपरा काय आहे ते बघू. मुंगी घाट. भाविक कावड म्हणजे पवित्र पाणी घेऊन पायी चढाई करतात. मुंगी घाट हा अतिशय अवघड आणि थरारक मार्ग आहे. मानाची कावड ही विशेष प्रतिष्ठेची मानली जाते. काही भक्त उपवास, अनवाणी चालणे अशा कठोर व्रताने ही यात्रा पूर्ण करतात. मग उमाबन आहे. त्याची काय अनोखी परंपरा आहे. डोंगराच्या पायथ्याशी उमाबन आहे. प्रत्येक गावासाठी एक निश्चित झाड असते. गावकरी त्या झाडाखाली मुक्काम करतात. ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. त्यालाच म्हणतात उमाबन. भोसले घराण्याचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज. हे मंदिर भोसले घराण्याचे कुलदैवत आहे. शिवाजी महाराजांचे पूर्वज येथे पूजा करत असत. त्यामुळे या मंदिराचा ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्वही तेवढेच आहे. आणि पुढे शिवाजी महाराजांच्या वंशजला भोसलेंना त्यांच्या ते अधीन आहे हे महादेवाचं मंदिर. तर शिंगणापूरची कहाणी आणि कावड यात्रा काय असते त्याबद्दलची थोडीशी माहिती. यात्रेचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? नववर्षाची म्हणजे गुढीपाडवाची सुरुवात शिवभक्तीने करण्याचा संदेश आहे. संकटांवर मात, संयम आणि श्रद्धा यांचे प्रतीक. शरीर आणि मनाची परीक्षा घेणारी यात्रा. भक्तांना आध्यात्मिक शांती आणि समाधान मिळते. तर याचा खास अनुभव काय आहे? पहाटेच्या डोंगरावरचा सूर्योदय खूप छान आणि सुंदर दिसतो. ढोल ताशे, जयघोष, हर हर महादेव, हजारो कावडधारकांचा एकत्रित उत्साह. ही अशी असते शिखर शिंगणापूर यात्रेचे महत्त्व आणि त्याची कथा.